Hello. This is not the artifact episode. Artifact episode नाही हा. This is the evidence of I am an filmmaker. एक प्रकारे पुरावा आहे का मी एक फिल्म मेकर आहे, याचे माझ्यापाशी काही एव्हिडन्स आहे आणि ते एव्हिडन्स मी तुम्हाला दाखवतोय या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब सकाळचे 3 वाजले. आज बापरे, आज एवढ्या उशिरा 3 वाजता. म्हणजे 3 वाजता तुला कळलं का तू फिल्म मेकर आहे आणि तू त्याची काही तुझ्यापाशी एव्हिडन्स आहे आणि तू आता दाखवते या व्हिडिओमध्ये. वेल, सीन कसं आहे, एकदम रात्री 3 वाजता उठून का झोपेतून उठून आलाय. वेल ॲक्च्युली मी आता फिल्म बघत होतो. ये जवानी है दीवानी काफ़ी मस्त मूवी आहे. अयान मुखर्जीची काफ़ी माहोल मूवी आहे. इट्स रिअली नाईस. बॉलिवूड मूवीचा मला हेच खूप मजा असते. ह्याच्यामध्ये नाही का खूप जास्त कॉमेडी नाही राहत. जसं हॉलिवूडमध्ये एकदम कॉमेडी म्हणजे बहुतच जास्त कॉमेडी, आणि किती सिरियसपणा म्हणजे बहुतच जास्त सिरियसपणा. बट बॉलिवूडमध्ये कसं असते, सिरियसपणा आणि कॉमेडी याचं एक प्रकारे मिक्सचर असते, एक प्रकारे मीडियम लेवल. आणि मग इथूनच जे एक प्रकारे रेसिपी तयार होते ना, त्याचा फ्लेवरच एवढा टेस्ट माहोल असतो का पहिल्या काही 5-10 मिनिटामध्येच बॉलिवूडमधले जे मूवी आहे तुमचं डोकं एकदम माइंड ब्लोईंग करून देतात. त्यामुळे बॉलिवूड मूवी इज सो अमेझिंग. हां, तर काय म्हणायचं होतं, हां, तुझ्यापाशी पुरावे आहे का तू ॲज अ फिल्म मेकर आहे. या कोणते पुरावे आहे? वेल, एव्हिडन्स नंबर 1. तर म्हणजे एव्हिडन्स नंबर 1, 2 असं मी काय सांगत नाही वगैरे, माझ्यापाशी काय नाही. वेल, मी ॲज अ फिल्म मेकर याचं एव्हिडन्स हे आहे का माझ्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. या दिस इज द रिअली अमेझिंग थिंग्स. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड खूप कमी जण आहे जे असे स्वतःचे व्हिडिओ असे रेकॉर्ड करते, आणि त्या कमी जणातला मी एक आहे बंदा. या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी रोज रेकॉर्ड करतो का मला माझी डेस्टिनी पाहिजे, मला माझ्या डेस्टिनीला कशा प्रकारे पाहिजे. यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. आणि एव्हरीडे मी याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये की मी स्पेशल काऊन आहे, कसा आहे, माझ्यापाशी जे काही आयडिया आहे ते याच्यामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड तर होतेच. बट आर्टिफॅक्ट एपिसोड तर आहे, बट अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टी आहेत. आर्टिफॅक्ट एपिसोड जर सोडला तर काय आहे का माझं नेचर एक प्रकारे कसं या फील्डला रिलेट करते. वेल, कसं आहे का आता माझी डेस्टिनी आहे एक प्रकारे कसं आहे खूप मोठी आहे, आणि या मोठ्या डेस्टिनीसाठी नाही का मला खूप जास्त प्राईज पण मोजावी लागेल, आणि ते प्राईज मोजण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे. हे डेस्टिनी तुला खूप काही शिकवणार आहे, प्लस खूप काही तुझं रक्त पण काढणार आहे, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, आणि याच्यासाठी मी या साऱ्या गोष्टी करण्यासाठी मी रेडी आहे. वेल, माझं नेचर एक प्रकारे एव्हिडन्स काऊन आहे ॲज अ फिल्म मेकरसाठी. वेल, मी कसं आहे का मी नेहमी कामामध्ये फोकस राहतो. माझं नेहमी कसं होल लाईफ सायकल किंवा माझं होल फोकस, पूर्ण लाईफचा जो फोकस आहे तो फिल्म मेकिंगवर आहे. आणि जेव्हा मी हे काम करीन तेव्हा माझा पूर्ण फोकस त्याच्यावर राहील 101%. याच्यातून मी कुठूनच डिस्ट्रॅक्ट होणार नाही. वेल, अशा क्वालिटी तर खूप जणापाशी असते, त्यामुळे हे काही खूप जास्त रेअर आहे असं काही नाही, नॉर्मल आहे.
बट व्हॉट्स द नेचर? नेचर असं आहे का मी लोकांसोबत बहुत कमी बोलतो. वट लोकांसोबत कमी बोलतो म्हणजे व्हॉट इज दिस? आणि लोकांसोबत कमी बोलल्यामुळे तू फिल्म मेकर आहे? काही पॉइंट नाही कळून राहिला आहे. मी कळवतो. केव्हा जर आपण कोणा अदर माणसासोबत बोलतो किंवा अदर पर्सनसोबत बोलतो, ते एक प्रकारे आपण कनेक्शन क्रिएट करतो. मी बोलून राहिलो ॲज अ रिलेशनशिपमध्ये. मी कधी कोणत्या मुलीला म्हणजे मी स्नेहा तामगडगेला खूप जास्त लाईक करतो. बट मी 29 मे पर्यंत तिच्यासोबत तिला सांगूच शकलो नाही का मी तिला किती लाईक करतो. जेव्हा मी जॉबवर लागलो तेव्हा मला कळलं का मी किती लाईक करतो. आणि तेव्हा माझ्यापाशी वर्ड पण होते, बट तेव्हा ती ऑफलाईन होती आणि काही कॉन्टॅक्ट नव्हता. तर काय झालं का हे माझं नेचर आहे का मी तिच्यासोबत बोललो नाही. कारण मला वाटलं का तिच्यासोबत बोलण्यापेक्षा मला माझ्या डेस्टिनीवर फोकस करणं इम्पॉर्टंट राहील. त्यामुळे मी जास्त तिच्याकडे फोकस नाही दिला. बट जेव्हा जॉब लागला तेव्हा कसं थोडंसं डिस्ट्रॅक्शन होत गेलं आणि त्यामुळे कसं एक प्रकारे स्नेहा तामगाडगेवर थोडं जास्त इंटरेस्ट गेला. बट मी स्वतःला कंट्रोल केलं, स्वतःला थांबवलं. तर बेटा तू एक फिल्म मेकर आहे, तुला नाही का या साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागेल. सॅक्रिफाईस, दॅट्स अ रिअली नाईस वर्ड. कारण कोणत्या मोठ्या गोष्टीला अचीव करण्यासाठी सॅक्रिफाईस करणं खूप जास्त गरजेचं असते. आपण केव्हा कोणती ना कोणती गोष्ट सोडतो तेव्हा ती गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला भेटते, राईट? म्हणजे कसं आहे की हे बॉटल आहे, याच्यात तुला काय आवडते? कोला ठीक आहे, तुला दारू खूप आवडते, मला दारू जास्त आवडत नाही. ठीक आहे, याच्यात मिल्कशेक, मला मिल्कशेक नाही, ते बदाम शेक खूप आवडते, आईस्क्रीम मला बदाम शेक. तर ठीक आहे, हे बॉटल याच्यामध्ये फुल बदाम शेक भरून आहे, राईट? आता तुला काय करायचं आहे, तुला हे बदाम शेक तर आवडतेच या, पण त्याच्यानंतर काय झालं की अचानक एक दुसरा पण कोणता तरी एक ड्रिंक येते. लाईक तुला एक प्रकारे दुसरी ड्रिंक आवडली, ते बदाम शेकपेक्षा पण खूप माहोल आहे. तर मग काय करते, तुला वाटते का बदाम शेक पण या बॉटलमध्ये राहावं आणि ते नवीन ड्रिंक आहे ते पण राहावं. तर मग काय, मग तुला जे काही रिमेनिंग बदाम शेक आहे तो काढावा लागेल आणि त्याच्या बदली नवीन जे ड्रिंक आहे त्यात टाकावं लागेल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की कोणती गोष्ट टाकण्यासाठी किंवा कोणती गोष्टीला इन्सर्ट करण्यासाठी त्या गोष्टीमधून किंवा त्या डब्यामधून ती गोष्ट बाहेर काढणं इम्पॉर्टंट असते. कळलं? म्हणजे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला वाटते का हे आपल्या लाईफमध्ये असावं, तर आपल्या लाईफमधून पण काही ना काही गोष्टी बाहेर काढावं लागते. म्हणजे आपल्याला वाटते का, मला वाटते का हे फिल्म मेकिंग माझ्या लाईफमध्ये असलं पाहिजे, तर या फिल्म मेकिंगचा पण एक क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया हा आहे का तुम्हीला सॅक्रिफाईस करण्याची ॲबिलिटी असल्या पाहिजे. या सॅक्रिफाईस, कोणती सॅक्रिफाईस? या आई वडील, मित्र, रिलेशनशिप, या साऱ्या गोष्टी, जे काही मोमेंट वगैरे, या साऱ्या गोष्टी तुला कसं सॅक्रिफाईस करावं लागेल आणि देन तुझं फोकस राहील पूर्ण फिल्म मेकिंगवर. तर हे माझे एव्हिडन्स आहे, मी कंट्रोल करू शकतो या साऱ्या गोष्टीला. मी ह्या गोष्टी शिकलो कशा? मी या गोष्टी कधी केल्या नाही, त्यामुळे ही गलती मी स्वतः नाही केली, बट ही गलती दुसऱ्या जणांनी केली आणि त्यांच्या गलतीतून मी शिकलो. व्हॉट इज दॅट? मी का म्हणलं आता मला काही कळलं नाही. विशाल जारोंडे, ही इज माय रिअली अमेझिंग फ्रेंड. बहुत चांगला मुलगा आहे आणि बहुत शार्प, हुशार वगैरे मुलगा आहे हा. काय जेव्हा नाही का जॉब लागली होती याला फेसमध्ये, पुण्याला जॉब लागली होती,
तेव्हा जॉबच्या वेळेस मी काय एक प्रकारे जेलस होत होतो आतमधून. आतमधून मी बहुत जेलस होत होतो, कारण माझ्यासोबत होता, बिलकुल आम्ही सोबत राहायचो, सोबत खेळायचो, सोबत शिकायचो सुद्धा. तर त्याला जॉब लागली आणि मला जॉब नाही लागली. तर एक प्रकारे मी कसं त्याला म्हणत होतो का तो लायबल आहे, कारण तो माझ्यापेक्षा हुशार होता. तर मी म्हणतो तो हुशार आहे, लायबल आहे, त्यामुळे त्याला ती जॉब भेटली आणि तो डिझर्व करते. बट एक प्रकारे आतून कसं जेलस फील होते. तर पॉईंट हा आहे की जेव्हा त्याला जॉब लागली होती, जॉबच्या वेळेस जेव्हा त्याला पुण्याला जायचं होतं, तेव्हा त्याने नाही का सगळ्या मित्रांना, त्याच्या गर्लफ्रेंड्सला बोलवलं होतं. मित्रांना म्हणजे आम्ही तर 5 जण होतो. सोबत विकी भाऊ, राहुलची गर्लफ्रेंड, सोबत विशाल, श्रुतिका म्हणजे विशालची गर्लफ्रेंड, सुचिता, देन श्रुती डोबळे, सगळ्या मित्रांना, गन्ना वगैरे पण होता, खूप सारे जण होते, आई वगैरे पण होती. जस्ट लाईक ही सेइंग गुड बाय. आणि देन तेव्हा काय झालं, म्हणजे त्यांनी म्हणजे या सगळ्या जणांनी बोलवलं. मग आम्ही सगळेजण ते गॅदर झालो. मग तो चालला गेला. माझ्या मनानुसार तेच झालं. बट ॲक्च्युली काय झालं की त्याच्या मनामध्ये आपल्या ग्रुपमधून एक व्यक्ती गेलाय. आपल्या ग्रुपमधून म्हणजे 10-12 जण आहे, आणि या 10-12 जणांमधून एक व्यक्ती गेलाय. तर आपल्याला एवढं वाईट नाही वाटत. कारण 10-12 ग्रुपमधून एक जण कमी होतही असेल तरी आपल्यापाशी रिमेनिंग आहे ना, 10-11 जण आहे. ते हँडल इट. बट या एका व्यक्तीसाठी पूर्ण ग्रुप गायब झाला ना. आपण आता त्या व्यक्तीसोबत विचार करू, जो व्यक्ती बाहेर चाललाय. तो व्यक्ती कसा आहे, त्याच्यासाठी तर पूर्ण जे 10-12 जण आहेत तेच गायब जाऊन राहिले. तोच एकदम अवे होऊन राहिला. तर पहा ना, त्याच्यावर किती मोठं डिझास्टर आलाय, त्याच्यावर किती मोठं सॅक्रिफाईस आलाय. आणि हे सॅक्रिफाईस कोणीच हँडल करू शकत नाही. म्हणून त्यांनी जेव्हा ट्रॅव्हल करायला गेला, 2 घंट्यात तो रडला आणि त्यांनी फोन केला का मी घरी वापस येतो म्हणून. आणि करीब 3 महिन्यांनी तो वापस सुद्धा आला. याचा प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम हा होता की फर्स्ट ऑफ ऑल तो रिलेशनशिपमध्ये होता. दॅट्स अ रिअली बॅड वे. कारण जेव्हा रिलेशनशिपमध्ये राहतो तेव्हा आपण फोकस करू शकत नाही कोणत्या गोष्टीवर. मी रिलेशनशिपमध्ये नाही आहे, सो दॅट्स रिअली गुड. अनदर दॅट, जेव्हा नाही का तो निघायच्या वेळेस नाही का त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. ते एक प्रकारे नाही का असं बॉन्डिंग क्रिएट होते त्यावेळेस. आणि जेव्हा आपण कोणाला सोडून जातो ना, नेहमी एक गोष्ट बहुत जास्त लक्षात घ्यावं लागते. कोणती? का जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनीला अचीव करण्याचा प्रयत्न करत असता, म्हणजे तुम्हाला डेस्टिनीला अचीव करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी जायचं असते, तेव्हा तुमच्या मित्रांना, फॅमिलीला किंवा कोणत्याच अशा एकदम कनेक्टेड, जो एकदम हार्टला किंवा आपल्या लाईफला जो कनेक्टेड पर्सन आहे त्याच्या सोबत नाही राहायचं. म्हणजे ॲज अ एक्झाम्पल देतो, मला मुंबईला जायचं आहे आणि आता मला मुंबईला जाण्यासाठी मला फ्लाईट माझी आली आहे. तर तेव्हा मी कसं, माझं माइंड बिलकुल फ्रेश राहील. आता माझी कसं दुपारी 3 वाजताची फ्लाईट आहे, राईट. तर मी कसं सकाळी दिवसभर एकदम खूप उशिरा उठीन, कानात गाणे ऐकीन, नेहमी एक्साइटमेंट, बट एकटं राहीन. मित्रांना बिलकुल बोलणार नाही. मित्रांसोबत त्या दिवशी बिलकुल, ज्या दिवशी आपल्याला जायचं राहते कुठेतरी डेस्टिनी अचीव करण्यासाठी, त्या दिवशी मित्रांना सोबत बोलायचंच नाही. त्यांना सांगायचं पण नाही का मी चाललो म्हणून. बिलकुल नाही. नेव्हर नेव्हर नेव्हर, बिलकुल नाही. कारण तू हे गोष्ट जर केली तर इट विल बी रिअली डिझास्टर टू यू. कारण आपण ह्युमन आहे, आपल्यामध्ये काही ना काही इमोशन्स आहे. आणि हे इमोशन्स नाही का जेव्हा दिलवर हावी होते ना, तेव्हा आपण दिमाग काम करणं कमी बंद करून जाते ना, एकदम आपण दिल की सुनून आपली लाईफ डिस्ट्रॉय करून टाकतो. तर नेहमी लक्षात ठेव, कुठे जायच्या वेळेस, कुठे आपल्या टार्गेट्सला डेस्टिनीला अचीव करायच्या वेळेस नाही का,
मित्रांना सोबत घेऊन जायचंच नाही, बिलकुल नाही, त्यांना सांगायचं पण नाही. आणि बिलकुलच फॅमिलीला एक प्रकारे तू कन्सिडर करू शकते. व्हाय? कारण फॅमिली एक असे पर्टिक्युलर पर्सन असतात जे लाईफमध्ये नेहमी कनेक्टेड असतात. तुम्ही कुठेही जा, तुम्ही न्यूयॉर्क जा, मुंबईला जा किंवा कोणा भोकात जा, तुमची फॅमिली तुमच्यासोबत नेहमी कनेक्टेड असते. व्हाय? कारण ते फॅमिली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत इतका जास्त लगाव होत नाही. आणि लगाव झाला ना तरी जेव्हा नाही का जातो ना, तेव्हा एक प्रकारे तो लगाव एक प्रकारे हळूहळू कमी होऊन जाते. फॅमिलीचा सर्वात मोठं कनेक्शन कोणासोबत राहते? अदर पीपल सोबत, फ्रेंड आणि रिलेशनशिप पीपल लाईक गर्लफ्रेंड और बॉयफ्रेंड. तर या दोन गोष्टीला बिलकुल डिसअपिअर करायचं जेव्हा आपण निघतो तेव्हा. याने गलती केली होती विशालने सगळ्यांना बोलवलं होतं आणि मग तो चालला गेला आणि त्याच्यानी सहन करणं नाही झालं या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांना सोडून देणं. कारण आमच्यासाठी फक्त विशालच सोडून गेला, बट त्याच्यासाठी त्यांनी वन मॅन ग्रुप, त्याचं लव, त्याची आई, सगळ्या जणांना सोडून तो चालला आहे. ते एक प्रकारे कसं सॅक्रिफाईस होते. आपल्याला सॅक्रिफाईस करणं शिकावं लागेल. याला कशा प्रकारे सॅक्रिफाईस करता येईल हे बहुत इम्पॉर्टंट मॅटर असते, बहुत इम्पॉर्टंट. तर जर आपण या साऱ्या गोष्टी समजून घेतल्या तरच आपण या गोष्टी सॅक्रिफाईस करून नव्या गोष्टीला आपण एंटर करू शकतो. मी फिल्म मेकर आहे तर याचा एव्हिडन्स माझे हे आहे, हे आता मी सांगितले. मी रिलेशनशिपमध्ये नाही आहे, हे ही सर्वात मोठे एव्हिडन्स आहे. दुसरं, माझे बहुत सारे मित्र आहेत आणि या बहुत साऱ्या मित्रांमध्ये बहुत सारे आतमधले पण मित्र आहेत जे मला बहुत जास्त आवडतात आणि मला नेहमी वाटतात की ते नेहमी माझ्या सोबत राहावे, लाईक वन मॅन टीम. बट मी नेहमी हाच फंडा वापरतो. जेव्हा पण मी वर्धेला जातो किंवा वर्धेवरून नागपूरला जातो तेव्हा मी सुबोध, विशाल किंवा अदर वन मॅन टीम मधल्या कोणाच पर्सन सोबत बोलत नाही आणि जस्ट बिंग डिसअपिअर होऊन जातो. अदर काय माझ्यापाशी याद तर अजून कोणत्या माझ्यापाशी सॅक्रिफाईस करण्याची ताकद आहे. या इवन ऑट मी माझ्या फॅमिलीला आणि माझ्या मित्रांना सॅक्रिफाईस करण्याची ताकद मी कसं हे करून राहिलोय, गेन करून राहिलोय. आणि जेवढं काही मी या जॉबमधून आणि या 2-3 महिन्यात शिकलो आहे मी ते एबल केलं आहे असं मला वाटते. तर माझ्यापाशी हे सारे एव्हिडन्स आहे, त्यामुळे मी फिल्म बनवू शकतो. प्लस माझ्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, प्लस माझ्यापाशी स्क्रिप्ट आहे. मी नेहमी स्क्रिप्ट आणि प्लस मी नेहमी याच्याबद्दल विचार करत राहतो, फिल्मबद्दल याच्याबद्दल नेहमी विचार करत राहतो. त्यामुळे मी एक फिल्म मेकर आहे, हे माझा एव्हिडन्स आहे. सो दिस इज इट. हे माझे एव्हिडन्स आहे आणि मला हेच वाटते का या साऱ्या गोष्टी आपण कसं हळूहळू शिकत आहे. हेच म्हणजे ये जवानी हे दिवानी हा मूवी आहे, हे याच प्रकारचं लेसन एक मॉरल देते का. तो बनी आहे तो एक प्रकारे बाउंडेड झाला, तो पॅरिसला नाही गेला शेवटी. वाय? कारण जे दीपिका आहे, दीपिकाचं कोणतं नाव, तिचं कॅरेक्टर काय, नैना देन त्याचे मित्र एक प्रकारे त्याला कसं बर्ड करून ठेवलं आहे. सर्वात स्पेशली नैनानी, कारण नैनानी किंवा यांनी प्रपोज केला तिला आणि प्रपोज केल्यानंतर एक प्रकारे बॉन्ड क्रिएट झाला आणि तो बॉन्ड एवढा स्ट्रॉंग झाला तेव्हा दिमाग काम नाही करत, तेव्हा दिल काम करते. आणि मग जेव्हा दिल काम करायला लागला तर मग तेव्हा मग त्याच्यानंतरची स्टोरी मी सांगतो की हे जवानी हे दिवानी, याच्यानंतरची स्टोरी मी सांगतो ना. याच्यानंतर काय झालं, वेल या दोघांनी लग्न केलं, दॅट्स ऑल. त्या दोघांनी हनीमून करून वापस आले, ठीक आहे. याने बार टेंडिंगचा बिझनेस कसा तरी सांभाळून घेतला आणि देन याने पण लग्न केलं, दॅट्स इट. एव्हरीथिंग इज गुड.
नियर अबाउट 10-15 वर्ष तर बहुत चांगले गेले. मग त्याच्यानंतर झगडा व्हायला लागला. त्याच्यानंतर यांच्यामध्ये इकडे तिकडे मिक्सअप व्हायला लागले इकडे तिकडे. आणि देन लाईफ इज बिकम रिअली डिझास्टर अँड नो वन विल इंटरेस्ट. आणि मग पूर्ण डिसअपिअर झाला. तर माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे का तुम्ही सॅक्रिफाईस तर करा, बट तुम्ही एक मोमेंटसाठी काही ना काहीतरी इन्व्हेस्ट करा. एक मोमेंटसाठी. एक मोमेंट म्हणण्याचा उद्देश काय, या जेव्हा तुम्ही सॅक्रिफाईस करता त्या गोष्टी तर एव्हरीथिंग इज बिकम लॉस्ट. बट नवीन गोष्टी तुमच्यासोबत येत राहते. बट कधी ना कधी त्या नवीन गोष्टीमधून एक थोडासा टाइम भेटतो तुम्हाला जुन्या गोष्टीकडे बघण्याचा. त्या टाईममध्ये तुम्ही त्या जुन्या गोष्टीकडे बघा आणि त्या गोष्टीला एन्जॉय करा. त्याला पकडून नका ठेवू, त्याला फक्त एन्जॉय करा. आपल्याला माहीत आहे का आपण या मित्रांसोबत जे करीब 10-12 वर्षापासून आपल्यासोबत भेटले नाही त्यांना आता मी भेटणार आहे. हार्डली 1 किंवा 2 दिवसासाठी भेटणार आहे. बट ते 1 किंवा 2 दिवस बस सोबत राहू आणि एन्जॉय करू राहू, बस दॅट्स ऑल. याच्यानंतर कोण कुठे जाणार आहे काहीच नाही, काही मॅटर नाही. कारण जर आपण कनेक्शन लावले ते एक प्रकारे कसं बॉन्ड क्रिएट होते. आणि जेव्हा बॉन्ड क्रिएट झाला तेव्हा आपण काही करू शकत नाही. दॅट्स द रिअली न्यू वे टू अंडरस्टँड. कारण नाही का आपण ह्युमन आहे, आपल्याला कसं एक प्रकारे अटॅचमेंट असते पीपलसोबत, लोकांसोबत. आणि हेच अटॅचमेंट एक प्रकारे कसं डिझास्टर पण असते आपल्या डेस्टिनीसाठी. कारण डेस्टिनी एक प्रकारे सॅक्रिफाईस मागते. कारण बिना सॅक्रिफाईस शिवाय काही भेटत नाही. मेहनत, आपल्याला जे काही डेस्टिनी भेटते त्यासाठी मेहनत करावी लागते. या आणि हेच मेहनत आपल्याला कुठेतरी कामी येते. मी माझ्या लाईफमध्ये खूप काही करून राहिला, एक प्रकारे बिल्डअप करून राहिला या साऱ्या गोष्टी. आर्टिफॅक्ट एपिसोड इज वन ऑफ द ग्रेट. ऑल्सो मी स्वतःला कंट्रोल करत आहे. जे काही मुलगी आहे, समजा जर मला फेसबुकवर कोणीतरी मुलगी दिसत आहे आणि तिने मला हाय पाठवला, मी हाय म्हणेन, हॅलो म्हणेन, ठीक आहे वगैरे वगैरे, फोन नंबरपर्यंत बोलणं होईल. बट नंतर मी जास्त इंटरेस्ट देणार नाही. वाय? कारण मला माहीत आहे जर मी इंटरेस्ट दिला आणि ती पण इंटरेस्ट देईन, देन एक प्रकारे बॉन्ड क्रिएट होईल आणि तो बॉन्ड मी तोडू शकणार नाही. दॅट्स द रिअली ग्रेट. दॅट्स ऑसम. मग तुझ्या लाईफमध्ये कोणती मुलगी असणार नाही असं नाही. ऑफकोर्स माझ्या लाईफमध्ये मुलगी आहे. माझ्या लाईफमध्ये मी कसं एक प्रकारे हे सगळं भेटल्यानंतर जेव्हा मला माझी डेस्टिनी भेटली त्याच्यानंतर मग मी एका मुलीसोबत अरेंज मॅरेज करेल. अजूनमध्ये कोणती मुलगी डिसाईड नाही केल्या, ज्याच्यावर तुझा क्रश आहे, जस्ट लाईक स्नेहा तामगडगे, तर तिच्यासोबत नाही. मी तिला लाईक करतो, तिच्याबद्दल मला काहीच नाही माहिती. इट्स अ वन साइड लव्ह. आणि प्लस मला माझी डेस्टिनी अचीव करायची आहे. माझ्या डेस्टिनी अचीव करण्यासाठी तिला कशाला थांबवलं? जर ती तिच्या लाईफमध्ये एन्जॉय होत आहे आणि तिच्या लाईफमध्ये ती कोणासोबत मॅरिड करत आहे किंवा तिच्या पर्सनल कंडिशनमध्ये ती कोणासोबत लग्नही करत आहे, दॅट्स ओके. आपण काही करू शकत नाही. आपण बस फक्त थँक्यू, एन्जॉय, आपण फक्त तो मोमेंट एन्जॉय करू शकतो. तिला पकडू नाही शकत. हा एक फंडा शिकावा लागेल. कोणत्या व्यक्तीला आपण पकडायचं नाही, त्याच्यासोबत फक्त एन्जॉय करायचा तो मोमेंट. हार्डली जेवढा काही टाईम स्पेंड होत असेल, 5, 10, 1 किंवा 2 दिवस, बस. देन इट्स डिसअपिअर होऊन जायचं. काही जास्त मनाला लावून घ्यायचं नाही. हेच आपल्याला शिकायचं आहे. कोणत्या पर्सनला मनाला लावून घ्यायचं नाही. तुमच्या लाईफमध्ये हेच खूप जास्त इम्पॉर्टंट निर्णय असतात. तुम्ही तुमच्या समोर जातात आणि तुम्ही सॅक्रिफाईस करण्यासाठी रेडी नसतात, तेव्हा एक प्रकारे कसं हे होते, जस्ट लाईक आता विशालसोबत होऊन राहिलं आहे. त्याने सॅक्रिफाईस नाही केलं, त्याने त्याच्या मित्रांना सॅक्रिफाईस नाही केलं, त्याच्या लव्ह वन, क्रश वनला जो तिला लाईक करत होता
त्याला सॅक्रिफाईस नाही केलं, तर मग डेस्टिनी विल पेड हिज प्राईज. मग तो त्याच्याकडून ते जॉब वगैरे हिरवला. अँड देन नाऊ आता तो त्याचा फोन आला आज सकाळी जॉबसाठी वगैरे पाहून इकडे तिकडे. वेल मी तर ट्राय करणार आहे, बट ही इज अ रिअली एबल अँड रिअली स्मार्ट पर्सन. आणि जर त्याच्यावर ही कंडिशन होत असेल तर मी लकी समजतो स्वतःला, का मी अशा प्रकारे स्वतःला ट्रेन केलं आणि अशा प्रकारे स्वतःला लायक बनवलं या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू, माझ्या नेचर्स आणि माझ्या गोष्टी थ्रू. तर इट्स अ ग्रेट थिंग, इट्स अ रिअली नाईस. तर रात्री मी 3:30 वाजता तुम्हाला हे सांगितलं. आजची 2 ऑक्टोबर, आज गांधी जयंती. गांधीजीबद्दल काय बोलायचं आहे उद्या बोलू ना. आता कसं 3 वाजले, आता झोपच आहे. गांधीजी कसं, गांधीजी पाहू नंतर. सॉरी. So this is it. This is the end. This is the evidence of my destiny. Thank you.